कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा। तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित साळवे. माझ्या चॅनलचं नाव आहे दादबाद ब्लॉगर. आज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आलेलो आहे वालचंदनगर येथे. वालचंदनगर येथे आलो आहे. वालचंदनगरपासून ते बारामती हा माझी आजची राईड असणार आहे. आजच्या राईडमध्ये मी वालचंदनगर ते बारामती आपल्या एका वेगळ्या मार्गाने जाणार आहे. वेगळा मार्ग म्हणजे आपण पहिल्यांदा जाणार वालचंदनगर. वालचंदनगरमधून जाणार आपण कळंब येथे. कळंबला आपण जे काही प्रेक्षणीय स्थळे असतील ते पाहणार. तिथून परत आपण वालचंदनगरला जाणार. माझा मावस भाऊ तो पेशाने वकील आहे. त्याचा एक यूट्यूब चॅनल देखील आहे. यूट्यूब चॅनलचं त्याचं नाव आहे मॅन विथ मल्टी टॅलेंट. हा चॅनल त्याचा पूर्णपणे मॉनिटाईज झालेला आहे. तो आज माझा मोठो ब्लॉगला कॉमेंट्री करणार आहे आणि आल्यानंतर मी त्याला दाखवतोच. आता आलायच तो, ते तुम्हाला पण भेटवतो त्याला. इथून आपण आता वालचंदनगर पासून बारामतीकडे जाणार आहे. बारामतीकडे जाताना पहिले गाव लागते ते म्हणजे कळंब. कळंबमधून आपण थेट पुढे जाममध्ये जाणार. जाममधून आपण सोनगावमध्ये जाणार आहे. सोनगावमध्ये एक असे पुरातन मंदिर आहे की ते दोन नद्यांच्या संगमावर आहे. ते मंदिर पण आपण या आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. मंदिर आहे सोनगाव येथे. सोनगाव दोन नद्यांचा संगम होतो. ती एक नदी करा आणि निरा अशा दोन नदी आहेत. या दोन नदींचा आपण या संगम आपण या आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत. चला तर मंडळी, आपण आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेलो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या इथं कॉलरला माईक लावलेला आहे इथं. आणि जे मोबाईलचं जे साडगं आहे ते साडगं दादबाद ब्लॉगर यांनी त्यांच्या हेल्मेटला लावलेला आहे. हवेचा जोर असल्यामुळं कदाचित तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल, परंतु आपण माईक जोडलेला आहे. ग्रेनारोचे माईक आहेत. ते ग्रेनारोचे माईक तुम्ही ऑनलाईन रित्या सुद्धा परचेस करू शकता. याची किंमत साधारण 850 ते 900 रुपयाला हे तुम्हाला माईक भेटू शकतात. तर आवाजाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता गाडीवरती कशा पद्धतीने हा आवाज येत आहे. दोन वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्यामुळं जरी त्यामध्ये दोघांमध्ये आमच्या अंतर निर्माण झालं तरी त्याची जे आवाज कॅचिंग करण्याची जी कपॅसिटी आहे ही खूपच चांगली आहे. 10-15 फुटावर जरी मी गेलो तरी आवाज चांगल्या पद्धतीने त्यामध्ये तुम्हाला ऐकू येत असावा. मला पण माहित नाही आवाज कसा येतोय, पण माझा एक अंदाज आहे एवढं पैसे दिले तर मी चांगलं येत असावा. तर तुम्ही देखील हे जर तुम्हाला हे ग्रेनारोचे माईक घ्यायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देणार आहे. तसंच या व्हिडिओ ते टॅग करणार आहे. तुम्ही तिथून ते परचेस करू शकता. अतिशय चांगले असे माईक आहेत. तर आता आपण पाहू शकता बाजार कळंब वालचंदनगर येथे आलेलो आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्या टाटाची गाडी केलेली आहे. टाटा अल्ट्रो 5 स्टार सेफ्टी. आणि इथं पहा, तुम्ही पाहू शकता सर बाजूला टाटाची ज्या गाड्या आहेत हे सेफ्टीसाठी खूपच चांगल्या मानल्या जातात. लवकरच या आपल्या दावणीला या टाटाचं जनावर आपण लवकरच घेऊन येणार आहोत. यासाठी यूट्यूबवर आमच्या भावाला तुम्ही चांगला सपोर्ट करा, म्हणजे त्यांनी पण त्यांचे अल्टो बदलून लवकर टाटाचं एक जनावर त्यांच्या दारामध्ये मानतीची 2 गाड्यावरची फडकी, लाल फडकी आम्ही अशी तरदिशी वाढणार. हा फडकी फाटली तर चालते पण गाडी आली पाहिजे. हा नाच करते. 3 स्पीड ब्रेकर इथं लावलेलं आहे. शाळा दिसत नाही काही नाही, पण स्पीड ब्रेकर आहेत. तर तुम्ही देखील अजून दादबाद ब्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. पहिलं सबस्क्राईब करायचं. अतिशय सुंदर असा कंटेंट या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार. आजची बारामती आपण पिजून काढतो गाडीवरती. बारामतीच्या आसपासचे जो एरिया आहे, रस्ते कसे आहेत, कुठले चांगले आहेत, सगळं काही तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तुम्ही जायचं वगैरे तुम्ही याच्या मार्फत ठरवू शकता. शिवाय आता नुकतंच आम्ही एका ठिकाणी समोसा आणि कचोरी खाल्ली. काढून ठेवलेला आहे, तो फोटो तुम्हाला दिसत असेल साईड स्क्रीन मध्ये. चवदार असे समोसे आणि कचोरी ते भेटत आहे माफक दरामध्ये. तो इतने पैसे में इतना नहीं मिलेगा. हे प्लॅस्टिक कागद तुम्ही पाहू शकता. हे रानामध्ये असं का लावलं जातं याचं कारण कोणी सांगू शकत असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
हे प्लास्टिकचे कागद काय करतात? लोक म्हणतात की याच्यावरती चिमण्या वगैरे येत नाहीत, पण या प्लास्टिक कागदावर चिमण्या बसतात. करायचं तर काय करायचं? रील बघताय काय? तर मंडळी, आता आपण कुरवली गावामध्ये आपली एंट्री झालेली आहे स्पीड ब्रेकर सहित. आपण कुरवली गावामध्ये आलेलो आहोत. कुरवलीमध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय जास्त प्रमाणामध्ये स्पीड ब्रेकर आहेत. गावाच्या ठिकाणी म्हटलं की स्पीड ब्रेकर हे पाहिजेच म्हणा. इथं प्राथमिक शाळा आहे, जेडपी शाळा, शिवाय कॅनरा बँक देखील इथं आहे. जर तुम्हाला बँकेमध्ये काही काम असेल तर ह्या कॅनरा बँकेमध्ये तुम्ही विजिट करू शकता. पण सध्या बँक बंद आहे, कदाचित आज शनिवार असल्यामुळं. ते आता या गावाला लागूनच नदी आहे, नीरा नदी इथं तुम्हाला पाहायला मिळेल. नीरा नदीचा परिसर या गावाला लाभलेला आहे, त्यामुळं शेतीवाडीसाठी इथं सगळे हिरवळ आहे. गावाच्या जवळ जर नदी असेल तर गावाचा विकास होत असतो, कारण पाणी आहे तर शेती आहे. शेती करायचं म्हटलं की पाणी आणि रस्ता हा शेतीला पाहिजे. त्यातलं पाणी तर इथं आहे. रस्त्यावर ऊसाचं प्रमाण चांगलं आहे, गव्हाचं प्रमाण आहे. आणि इथून मोरगावचं जे अंतर आहे हे साधारण 55 किलोमीटर अंतरावर आता इथून मोरगाव आहे. इंदापूर तालुक्यामध्ये वसलेलं पुणे जिल्हा आणि जो सोलापूर जिल्हा आहे हा या नीरा नदीने डिवाइड केलेला आहे. नदीच्या या बाजूला पुणे शहर आणि पुणे जिल्हा सुरू होतो आणि नदीच्या पलीकडे बाजूला सोलापूर जिल्हा आहे, माळशिरस तालुका आहे आणि हा इंदापूर तालुका आहे. ऊसाची लागण झालेली आहे आणि गहू सुद्धा आता बऱ्यापैकी आलेला आहे. आता यावेळेस थंडी चांगली असल्यामुळं गव्हाचं सुद्धा उत्पन्न चांगले येण्याची शक्यता आहे. गव्हाला जेवढी थंडी जास्त तेवढं उत्पन्न चांगलं मिळतं असं म्हटलं जातं. पाहू शकता तुम्ही, एका गाडीवरती 1, 2, 3, 4 लोक आहेत. एका गाडीवर तर 4 लोक. ही फक्त एक लेबर वर्कर जे असतात ते अशा पद्धतीचं स्टंट करत असतात, त्यांना काय पर्याय नसतो. हाजरी पण तेवढीच असते त्यांना, त्यामुळं एका गाडीवरती 4-4 लोक सुद्धा जात असतात. यासाठी तर ज्या जुन्या गाड्या आहेत ती शासन काय करतंय, जुन्या गाड्या झाल्या की बंद करतात. त्यांचं रिपासिंग शक्यतो होत नाही. फिटनेस चेक केल्यानंतर त्यातून ते गाडी पास होत नाही. हे जे लेबर वर्कर आहेत यांची पैशाची जी कपॅसिटी आहे कमी असते. पण जर जुन्या गाड्या बाजारामध्ये राहिल्या तर त्यांना कमी दरामध्ये अशा गाड्या भेटू शकतात. गरिबाचं कल्याण होऊ शकतं. त्यामुळे शासनाने कुठेतरी या गोष्टीचा विचार केला. शिरसकडे रस्ता तो आणि इकडं नदी लागते पुढे गेले की. तर आता आपण पाहिलं असेल इकडं, तर या माळशिरस रोडने जर तुम्ही गेला तर तुम्ही पाटा, वरवंटा अशा बनवले. इथं पाहू शकतो. इथं सुद्धा पाटा आणि वरवंटा तुम्हाला बघायला मिळेल. जर मिक्सर मधलं तुम्हाला खायचं नसेल आणि जुन्या पद्धतीचं खलबत्त्यामध्ये वगैरे कुटलेले पदार्थ किंवा तसे मसाले जर तुम्हाला खायला आवडत असेल तर इथं हाताने बनवलेले, कुठल्याही प्रकारचा मशिनीचा वापर न करता छनी आणि हातोड्याच्या साह्याने बनवलेले जाते, तसंच पाटा, वरवंटा म्हणजे आपण जे पुरण, पुरण जर तुम्हाला वाटायचं असेल तर त्यासाठी जे पाटा वरवंटा आहे तो सुद्धा मिळतो. खलबत्ता आणि त्याचं जे मुसळ आहे ते सुद्धा इथं हँडमेड आपल्याला पाहायला मिळतं. जसं आता मी सांगितलं या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतं. तसंच तुम्ही जर नदीच्या पलीकडं माळशिरसच्या दिशेने जरी चालला तरी सुद्धा तिथं सुद्धा तुम्हाला या जे हँडमेड वस्तू आहेत ते तुम्हाला नदीच्या थोडंसं पुढे लागून गेले तरी मिळतील. तसंच तुम्हाला जर नीरा नदीमध्ये स्वच्छ आणि ताजे मासे पाहिजे असतील तर पुलावरती सुद्धा तुम्ही ते मासे वगैरे तुम्ही खाऊ शकता. तर या पुलावरती चांगले फ्रेश मासे असे मिळतात आणि तुम्ही ते मासे घेऊ शकता माफक दरामध्ये, कारण नदीवरचे मासे नदीवरच विकतायत, त्या माफक दरात तुम्हाला ते भेटू शकतात. आता इथून पुढे गेल्यानंतर एक गाव आहे, माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक सोनगाव असावं. तिथं तुम्हाला एक डॅम्प तिथं झालेला आहे. तो डॅम्प आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. खालच्या गावांसाठी पाण्याची चांगली सोय म्हणून तिथं हा. तर मंडळी, आपण आता उद्धट गावामध्ये आलेलो आहे. चल मेरे भाई, चल चल मेरे भाई, तेरे हाथ जोड़ता हूँ, तेरे पाव पड़ता हूँ, चल मेरे भाई. कसं आहे वातावरण? हा ग्रामपंचायत उद्धट. काय म्हणतोय गोटुरा? मौका मिळाला तर तुला सांगीन, तुझ्यावर किती प्रेम करतोय रे गोटू, हृदय माझ चिरून तुला दावीन, अरे असतील तुझे लय चाहने वाले, आशिक असा कुठे
आणि हृदयात बाजीत हारून तुला देईन तुला जीव. ये माझ्या दिलात दिलाच्या पणात मनते ते तुला म्हण. ए मोसम मस्ताना रस्ता अंजना. बंगले फौजी नाव लिहिले फौजी. बंगले फौजी नाव है. ये तस्वीर ये दिखा के क्या साबित करना चाहता है तू. अगर या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आलेलो सोनगाव मध्ये आणि आता सोनगाव मध्ये नंतर आपण लेफ्ट टर्न घेऊन आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत. तुम्हाला मंदिराचा सगळा परिसर आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. जर तुम्हाला सुद्धा या पर्यटन स्थळाला भेट देत असेल तर तुम्ही देखील मौजा हे मौजा गुडू मौजा हे मौजा या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. मोठी कमान सोनगावची आता नुकतीच केलेली आहे. शाळा आहे सोनगावची झेडपी शाळा. आता आपल्याला आता इथून हे पहा इथून आपल्याला वळायचं आहे. कुठलीच प्रकार नमस्कार मित्रांनो, दादबाद ब्लॉगर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मेरे प्यारे देशवासियों, मित्रों, आज आपण सोनगाव येथील सोनेश्वर या मंदिरामध्ये आलेलं आहे. तर चला हे पाहूया आपण सोनेश्वर मंदिर कशा स्वरूपाचं आहे, कशा पद्धतीचं आहे. जवळच नदी आहे. नदीच्या किनाऱ्यावरती बसलेलं हे मंदिर पाहणार आहोत आपण. अतिशय शांत असं वातावरण आहे. एकदम पुरातन मंदिर आहे. पुरातन मंदिर एकदम शांत वातावरण. इथे बहुतांशी लग्न कार्यक्रम पासून जे म्हणजे दोन्ही पार्ट्यांचे उचलून कार्यक्रम असतात लग्नाचे ते देखील इथे घेतले जातात. मंदिर फारच जुने भारी आहे. मंदिराचा परिसर देखील भारी आहे. मंदिराच्या दोन्ही साईडने नद्या आहेत. ही नदी जी समोर आपण बघतोय कारण नदी आहे. पलीकडच्या जी साईडला दाखवली मागाशी मी तुम्हाला ती नीरा नदी आहे. मंदिराचा परिसर देखील खूप मोठा आहे. ही पुणे जिल्ह्यातून वाहणारी कारा नदी आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे पण आपल्याला बघायला भेटते. चिंचेची झाडं बहुतांशी जास्त आहेत. सोनेश्वर असे या मंदिराचे नाव आहे. सोनगावपासून मिनिमम एक 6 ते 7 किलोमीटर या अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरावर भरपूर प्रमाणात प्री वेडिंग शूट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शूट इथे घेतले जातात. भारी मंदिरातील परिसर एकदम शांत आहे. असा कालवा गोंधळ असं काय नाही. शांत ठिकाणी बसण्यासारखं ठिकाण आहे. आपले बघणारे जे फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर असतील त्यांनी पण या मंदिराला व्हिजिट करावी, एकदा भेट द्यावी. येथे बोटिंग देखील केली जाते. जर तुम्हाला 7 ते 8 किलोमीटर यायचं नसेल तर तुम्ही सोनगावमधून एक 3 किलोमीटर आतमध्ये आला तर तुम्हाला लगेचच बोटने इथे या मंदिरात सोडले जाते. 2 मार्ग आहेत. बोटीने पण तुम्ही येऊ शकता आणि बाय रोड पण तुम्ही येऊ शकता. एकंदरीत पाहता मंदिर एकदम छान आहे. मंदिरातील या ठिकाणी लग्न समारंभाचे कार्यक्रम घेतले जातात. इथे त्यांचे बोर्ड वगैरे लावलेत. जर कोणाला काय असेल तर तुम्ही येऊ शकता. हे मेन मंदिर आहे मित्रांनो. नमस्कार मंडळी, दादबाद व्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही पाहू शकता आज आपण सोनेश्वर या मंदिरामध्ये आलेलो आहे. सोनगावचं सोनेश्वर हे मंदिर आहे. आणि इथं नीरा नदीचा आणि एक दुसरी नदी आहे ज्या नदीचं नाव आहे करा, या नदीचा संगम इथे झालेला आहे. 2 नदीचा संगम आहे. तिथं तुम्ही पाहू शकता सोनगावचा जो डॅम्प आहे तिथं तो पाणी अडवलेला आहे आणि इथं पाणी आता साठलेलं आहे. खूपच सुंदर असा इथले दृश्य आहे. शांत मनमोहक असे इथलं दृश्य आहे. आणि इथं बोटिंगचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे. प्री वेडिंगचं शूटिंग इथं केलं जात आहे आणि बोटिंगचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता. शांत वातावरण, हवेशीर, निवांत, ताणतणाव नाही, काय नाही, एकदम रिलॅक्समध्ये इथं तुम्ही
येऊन जर तुमचा दिवस घालवायचा असेल तर तुम्ही ते घालवू शकता. जर तुम्हाला माझा मोटो व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.